दरम्यान उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड आता आघाडीवर असल्याचं कळतंय। उज्ज्वल निकम हे पिछाडीवर आहेत। वर्षा गायकवाड या 793 मतांनी आघाडीवर असल्याचं कळतंय। उत्तर मध्य मुंबईमधून उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड असा हा सामना आहे। खरं तर 52,000ची लीड उज्ज्वल निकमांनी घेतली होती आणि आता वर्षा गायकवाड या ठिकाणी आघाडीवर आहेत। 793 मतांनी त्या आघाडीवर आहेत। एकूणच कांटी की टक्कर या दोघांमध्ये होते। अटीतटीचा हा सामना आहे। आपण पाहतोय उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या उमेदवार आघाडीवर आहेत, तर भाजपचे उज्ज्वल निकम हे 793 मतांनी पिछाडीवर आहेत। उत्तर मध्य मुंबईमध्ये खरं तर हा अटीतटीचा सामना आपण पाहतोय। वर्षा गायकवाड या ठिकाणी आघाडीवर दिसतात। एकूणच मोठी मताधिक्याची लीड खरं तर उज्ज्वल निकम यांनी घेतली होती आणि ती घटत अखेर वर्षा गायकवाड यांनी या ठिकाणी आघाडी घेतली। आपण पाहतोय या ठिकाणी भाजपने उज्ज्वल निकम यांच्यासाठी प्रयत्न केले होते। आपण पाहूयात कुठे काय परिस्थिती आहेत। रावेरमध्ये रक्षा खडसे या भाजपच्या उमेदवार विजयी झालेले आहेत, तर तिकडे सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचाही विजय झाला। शिरूरमध्ये अमोल कोल्हेंनी मोठ्या मताधिक्याने यश संपादन केलेलं आहे, ते विजयी झालेले आहेत। आणि तिकडे मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांचा सुद्धा विजय झाला। तिकडे साताऱ्यामध्ये भाजपचे उदयनराजे विजयी झालेत, तर रायगडमध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांचाही विजय झाला। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना मोठं मताधिक्य मिळालेलं आहे। तब्बल 84,000 मतांनी सुप्रिया सुळे यांचा विजय झालाय। तर तिकडे शिर्डीमध्ये ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे यांचा विजय झालेला आहे। सदाशिव लोखंडे यांचा त्यांनी दारुण पराभव केलाय। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा नारायण राणे यांचा विजय झालेला आहे। विनायक राऊतांना पराभवाचा सामना करावा लागला।